आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। काँग्रेस आमदारांची उद्या एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आले। आमदारांना स्नेहभोजन तसंच विधान परिषदेसंदर्भात यात चर्चा होणार आहे। त्यामुळे आता महत्त्वाची बातमी, काँग्रेस आमदारांची सुद्धा महत्त्वाची बैठक पार पडेल। इंटर कॉन्टिनेंटल हॉटेल इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आले। आपल्याला कल्पना आहेच, घोडे बाजार टाळण्यासाठी अनेक आमदार जे आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे। ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल आणि भाजपनं यासाठीची खबरदारी घेतलेली आहे। आपल्या सर्व आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठीचे सगळ्या सोयी या करण्यात आल्या आहेत। तर दुसरीकडे आता मुंबईमध्ये उद्याला काँग्रेस आमदारांची सुद्धा महत्त्वाची बैठक होतीये। पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठका होत आहेत आणि आपापल्या आमदारांना या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाते घोडे बाजार टाळण्यासाठी। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, अखेर आता काँग्रेसनं सुद्धा निर्णय घेतलेला आहे, हॉटेल पॉलिटिक्सचाच हा एक भाग म्हणायचं का? वास्तविकतेत इतर सर्व पक्ष हॉटेल पॉलिटिक्स करत असताना बाळासाहेब थोरातांचा दावा होता की आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि आम्हाला आमदार आमचे पळून जातील ही भीती नाही आहे। पण कुठे ना कुठेतरी काँग्रेसचे देखील आमदारांसाठी स्नेहभोजन ठेवणं, त्यांची बर्दाश्त ठेवण्याचं काम केलं जात आहे। कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा भीती आहे की जर मतं फुटू शकतात तर मग फटका दगाफटका होऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या सर्व नेत्यांना स्नेहभोजन तसंच विधान परिषदेच्या मतदानाच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे। कदाचित या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्नीलाल देखील उपस्थित राहतील, तसंच महाराष्ट्र राज्यातले काँग्रेसचे सर्व विधानसभेचे आमदार आणि प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत। नक्कीच। मात्र त्याबरोबरीनं आपण जर पाहिलं सागर, तर या सगळ्यात घोडे बाजार होणार नाही असं जरी म्हटलं असलं तरी 12 उमेदवार आहेत, घोडे बाजार होणार हे स्पष्टपणे दिसते। संजय राऊतांनी एकीकडे म्हटले की सत्ताधाऱ्यांनी जपून राहावं, त्यांचेच उमेदवार फुटण्याची जास्त शक्यता आहे। त्यामुळे क्रॉस वोटिंगची शक्यता ही अगदी स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच हे हॉटेल पॉलिटिक्स सरळ आहे। याचं कारण आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला मतांची गरज लागणार आहे। काँग्रेसचे एक, अजित पवारांचे एक, दुसरे एकनाथ शिंदेचे एक आणि भाजपाचे 4 असे सरळ आमदार जिंकून येत आहेत। मात्र इतर सर्व पक्षांना प्रत्येक उमेदवाराला काही ना काहीतरी मतांची जुळव करावी लागणार आहे। अर्थात जुळवाजुळव म्हणजे काय, तर कुठल्या तरी मतदान फोडावं लागणार आहे। लोकप्रतिनिधी इतके आता गेंड्याच्या कातडीचे झालेले आहे की त्यांनी स्पष्ट भूमिका घेतात की येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं आर्थिक तजवीज जो पक्ष करेल त्या दृष्टिकोनातून ही भूमिका घेतली जाणार आहे का, स्वतःचे स्नेहसंबंध पुढच्या कालावधीमध्ये पुढचे काय असावेत या हेतून विचार केला जाणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष भलेही एकमेकांवर आरोप करत असला तरी प्रत्येक राजकीय पक्षाला मनामध्ये भीती आहे की स्वतःचे आमदार इंटेक राहणं, फुटाफूट होऊ नये आणि घोडे बाजारमध्ये सर्वच राजकीय पक्ष आता यात असणार आहेत। म्हणजे फक्त आरोप करण्यापुरते एकमेकांपुरते असतील असं भाग नाही, हा सर्वच राजकीय पक्ष याच्यामध्ये उतरतील। शेवटी राजकारणात म्हणतात तसा एक भाग आहे, राजकारण काही साधं सोहळं नेसलेलं काम नाही। या सरळ सरळ कुठे ना कुठेतरी आर्थिक मोठे देवाणघेवाण होतील आणि याच्यामध्ये कोण सरस ठरतं, कोण स्वतःचा राजकीय दबावाचा वापर करतं, भविष्यामधील राजकीय गणितांचा विचार करतं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान होईल असं दिसून येतंय। नक्कीच। आमदार कितीही पंचतारांकित हॉटेल्समध्ये जरी राहिले तरी सुद्धा सगळ्यात जास्त पोळी कोण भाजून घेतं हेही आपल्याला येत्या काळात समजेलच। तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी।